रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आमच्या योगायोगाने एक मिनिट आमच्या डॉक्टर मंदार माऊलींनी नामस्मरणाच्या ठिकाणी नामसागरामध्ये येऊन नामसंकीर्तन साधनपै सोपे विठ्ठल नामाचा गजर लिहिलेला आहे. तर त्यांना विनंती करतो की त्यांच्या मुखातून काय त्यांच्या सद्भावना त्या व्यक्त कराव्यात. बघा कसं नशीब असतं. आज योगायोगाने रात्रीचे जवळपास 10 वाजलेत. योगायोगाने माऊलींची आणि माझी गाठभेट झाली. माझं नाव चंद्रकांत पांडुरंग काणे, पण मला सगळे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी यांची माझी योगायोगाने गाठभेट झाली. कदाचित विठ्ठला पांडुरंगाच्याच मनामध्ये हे असेल. अगदी बरोबर. आणि आमची ओळख नसतानाही आज गाठभेट झाली, इथपर्यंत आलो. पळसपेच्या फाट्यापासून मला त्यांनी सेवा दिली. आमची गाठभेट झाली, तिथनं इथपर्यंत आलो. इथून त्यांनी मला नामाचा बाजार हे मला सांगितलं, आपली कन्सेप्ट काय ती सांगितली. आतमध्ये आलो आणि काय पाहतोय मी इथं ह्या नामाच्या बाजाराची साधी कल्पना आहे. एक अभंग आपण वाचतो हरिपाठात. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून आणत अनेक साधन, वाहतची आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. एवढंच मला कळलं की आपल्याला भगवंतानं जर शांतपणा दिलाय नामस्मरणाच्या बाबतीत, तर त्याचंच आपण जगणं ठेवावं. आणि अशा पद्धतीनं माझी शाळा मी सकाळी 10ला निघतो आणि रात्री 8पर्यंत होत. पण आज मला शाळेच्या कामासाठी अर्धा पाऊण तास वेळ लागला. नाही तर मी इथं 9 ते 12 3 तास बसतो आणि सकाळी 6 ते 9 3 तास. आणि बाकीचा रेल्वेत हा नामस्मरण शाळेत 0, शाळेचं काम, जाण्याचा 1 तास, येण्याचा 1 तास आणि हितला काय, असं फक्त नामस्मरण चालू आहे. दुसरा विषयच नाही. तुमच्या कृपेनं आणि ते सगळं बाकीचं लिहिणं चालू आहे. अनेक आहे. संतरत्न हरिपाठ आहे, उपनिषदे आहे, पुराण आहे, संत वाङ्मय चरित्र आहे. चांगल्या गोष्टी आता खूप आहेत. खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. त्यांना